श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. 5 मे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. हा दिवस गणपती बाप्पाच्या सेवेसाठी खूप मोठा मानला जातो आणि या दिवशी केलेला छोटासा उपाय सुद्धा खूप मोठं फळ देतो. म्हणून आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो, अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. आपण सगळेच दर महिन्याला संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो. गणपती बाप्पाची पूजा करतो, उपवास करतो, सेवा करतो. पण कधी कधी असं होतं ना की काही कारणाने चतुर्थी आपल्याकडून राहून जाते. कधी लक्षात येत नाही, कधी वेळ जुळत नाही किंवा कधी चुकून उपवास मोडतो. तुमच्यासोबत असं झालंय का? मग मनात लगेच विचार येतो, आता काय करायचं? पुन्हा सुरुवात करता येईल का? म्हणूनच हा अंगारकी चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जातो. कारण जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. आणि या दिवशी केलेली पूजा, उपवास किंवा सेवा ही अनेक पटीने जास्त फळ देणारी असते. असं म्हणतात की या दिवशी जर तुम्ही मनापासून बाप्पाची सेवा केली तर अनेक चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून जरी तुमच्याकडून आधी चतुर्थी राहिली असेल, मध्ये खंड पडला असेल, तरी तुम्ही या अंगारकीपासून नव्याने सुरुवात करू शकता. काहीच अडचण नाही. आता प्रत्येकाला उपवास करणं जमतंच असं नाही. काही जणांना औषधं चालू असतात, काहींना तब्येतीमुळे जमत नाही. पण म्हणून सेवा थांबवायची असं नाही. मनापासून केलेली साधी पूजा सुद्धा बाप्पाला प्रिय असते. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो अगदी सोपा आहे, घरच्या घरी करता येतो आणि त्यासाठी मोठी तयारी करण्याची गरज नाही. फक्त एक सुपारी वापरून हा उपाय करायचा आहे आणि योग्य पद्धतीने केली तर याचा अनुभव तुम्हाला नक्की येतो. घरात अडलेली कामं असतील, पैसा टिकत नसेल, नोकरी, व्यवसाय, लग्न किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर या उपायाने हळूहळू मार्ग मिळायला सुरुवात होते. म्हणून उद्याचा दिवस व्यर्थ जाऊ देऊ नका. आता हा उपाय नेमका कसा करायचा, कोणती सुपारी घ्यायची आणि पुढे काय करायचं ते आपण आज सविस्तरपणे समजून घेऊया. आता उद्याच्या या अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्हाला हा उपाय नेमका कसा करायचा आहे ते शांतपणे समजून घ्या. काही अवघड नाही, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फक्त मन एकाग्र असायला हवं आणि श्रद्धा असायला हवी. उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून स्वतःला तयार करायचं आहे आणि त्यानंतर घरात जसं नेहमी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो तशी पूजा करून घ्यायची आहे. बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायची, दुर्वा अर्पण करायच्या. तुमच्याकडे जे फूल उपलब्ध असेल ते प्रेमाने अर्पण करायचं. शक्य असेल तर जास्वंदाचं फूल अर्पण केलं तर अधिक चांगलं मानलं जातं. पण नाही मिळालं तरी काही अडचण नाही, कारण बाप्पा भाव पाहतात, वस्तू नाही. त्यानंतर थोडासा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि मनापासून प्रार्थना करायची. एवढी साधी पूजा करून झाल्यावर तुम्हाला हा मुख्य उपाय सुरू करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आणि ही सुपारी निवडताना थोडं लक्ष द्यायचं आहे. तुटलेली, खराब झालेली किंवा आधी पूजेत वापरलेली सुपारी वापरायची नाही. शक्यतो नवीन आणि स्वच्छ सुपारी घ्यायची. घरात असेल आणि वापरलेली नसेल तर तीही चालेल. आता ही सुपारी तुम्हाला देवाच्या तामणात ठेवायची आहे आणि त्या सुपारीवर थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर त्या सुपारीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसा करायचा? सर्वप्रथम थोडं कच्चं दूध घ्यायचं आणि ते सुपारीवर अर्पण करायचं. त्यानंतर स्वच्छ पाणी घ्यायचं आणि तेही सुपारीवर घालायचं. पुन्हा दूध, पुन्हा पाणी, अशा प्रकारे तुम्हाला 3 वेळा अभिषेक करायचा आहे. हळूहळू शांतपणे मनात बाप्पाचं नाव घेत ओम गण गणपतये नमः हा मंत्र मनात म्हणत राहिलात तरी खूप चांगलं. अभिषेक करताना घाई करू नका. प्रत्येक वेळेस मनात एकच भावना ठेवा, बाप्पा, माझ्या आयुष्यात जे काही अडथळे आहेत ते दूर कर, मला योग्य मार्ग दाखव, असं मनातून बोलत राहा. मोठ्याने बोलायची गरज नाही. मनातून केलेली प्रार्थना सुद्धा बाप्पांपर्यंत पोहोचते. अभिषेक पूर्ण झाल्यावर ती सुपारी स्वच्छ कापडाने हलक्या हाताने पुसून घ्यायची आणि नंतर ती तुमच्या देवघरात ठेवायची. शक्यतो गणपती बाप्पांच्या जवळच ठेवली तर अधिक चांगलं. त्यानंतर त्या सुपारीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे, फूल अर्पण करायचं, धूप, दीप दाखवायचा
आणि पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करायची. आता पुढे ही सेवा किती दिवस करायची आणि त्या सुपारीचं पुढे काय करायचं हे समजून घेऊया. आता ही जी सुपारी तुम्ही देवघरात ठेवली आहे तिची पुढची सेवा कशी करायची हे समजून घ्या, कारण इथे सातत्य खूप महत्त्वाचं आहे. उद्यापासून तुम्हाला सलग 7 दिवस ही सेवा करायची आहे. म्हणजे रोज सकाळी उठून स्वच्छ स्नान करून देवघरात जाऊन त्या सुपारीची अगदी साध्या पद्धतीने पूजा करायची, जसं तुम्ही पहिल्या दिवशी केलं तसंच. दररोज त्या सुपारीवर थोडं पाणी अर्पण करायचं. शक्य असेल तर थोडं दूध सुद्धा अर्पण करू शकता. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा लावायचे, फूल अर्पण करायचं आणि धूप दीप दाखवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोज मनापासून प्रार्थना करायची. तुमच्या मनात जी काही अडचण आहे, जसे की नोकरी, व्यवसाय, पैशांची अडचण, लग्नात अडथळे, घरातले वाद, जे काही असेल ते स्पष्टपणे बाप्पांसमोर मांडायचं. मनात दडवून ठेवू नका, मन मोकळं करून बोला. बाप्पा, माझी ही अडचण आहे, मला याच्यातून मार्ग दाखव, असं साध्या शब्दात बोललात तरी पुरेसा आहे. तुम्ही विचार करत असाल, एवढं साधं करून खरंच फरक पडतो का? हो, फरक पडतो, कारण इथे मोठेपणा विधीमध्ये नाही तर तुमच्या भावनेमध्ये आहे. जेव्हा आपण 7 दिवस सलग एकाच भावनेने प्रार्थना करतो तेव्हा हळूहळू गोष्टी बदलायला सुरुवात होतेच. आता कधीकधी असं होतं, मध्ये एखादा दिवस राहून जातो, काही कारणाने सेवा करता येत नाही, तर काय करायचं? घाबरायचं नाही. जितके दिवस केले आहेत ते मोजून जिथे थांबलात तिथून पुन्हा सुरू करायचं आणि 7 दिवस पूर्ण करायचे. महत्त्वाचं म्हणजे 7 दिवसांची ही सेवा पूर्ण झाली पाहिजे. आता 7 दिवस पूर्ण झाल्यावर काय करायचं? त्या दिवशी ती सुपारी घ्यायची आणि स्वच्छ लाल कापडात बांधायची. नीट घट्ट बांधून ती तुमच्या घरात जिथे पैसे ठेवता, तिजोरी असेल, कपाट असेल, तिथे ठेवायची. असं केल्याने घरात येणारा पैसा टिकायला मदत होते, अनावश्यक खर्च कमी होतो आणि आर्थिक स्थैर्य येतं. आणि फक्त पैशांसाठीच नाही तर घरातली इतर अडचणसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागते. आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. आपण ही सुपारी 7 दिवस पूजा करून तिजोरीमध्ये ठेवतो, पण ठेवताना मनात काय भावना असते हे खूप महत्त्वाचं असतं. फक्त ठेवली म्हणून काम होत नाही. तुम्ही जेव्हा ती सुपारी लाल कापडात बांधता तेव्हा मनात एक स्पष्ट संकल्प करा. बाप्पा, माझ्या घरात पैसा टिकू दे, अनावश्यक खर्च थांबू दे, माझ्या घरात सुखशांती राहू दे. असं साध्या शब्दात पण पूर्ण विश्वासाने बोला. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? पैसा येतो पण टिकत नाही. काही ना काही कारणाने खर्च होतोच. कधी आजारपण, कधी घरातलं काही काम, कधी अचानक खर्च. मग मनात येतं, एवढा पैसा येतो तरी साठत का नाही? अशा सगळ्या गोष्टी हळूहळू नियंत्रणात यायला लागतात जेव्हा आपण अशी सेवा श्रद्धेने करतो. आता अजून एक गोष्ट, ही सुपारी ठेवताना ती अशीच उघडी ठेवायची नाही, नीट लाल कापडात बांधूनच ठेवायची आणि शक्यतो जिथे रोज हात लागत नाही अशा ठिकाणी ठेवायची, कारण ही सुपारी आपण देवाचं प्रतीक म्हणून ठेवलेली असते. आता कधी कधी असं होतं, काही महिन्यांनी किंवा काही दिवसांनी तुम्हाला वाटेल की सुपारी थोडी खराब होत चालली आहे, रंग बदलतोय किंवा तुटायला लागली आहे. अशा वेळी काय करायचं? ती सुपारी घरात ठेवायची नाही, तिला आदराने वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं. नदी असेल, ओढा असेल किंवा उपलब्ध नसेल तर स्वच्छ पाण्यात विसर्जन करून नमस्कार करायचा. आणि परत कधी अशा प्रकारचा उपाय करायची इच्छा झाली तर तुम्ही नवीन सुपारी घेऊन पुन्हा करू शकता. आता तुम्ही विचार कराल, हा उपाय किती वेळा करू शकतो? तर जेव्हा तुम्हाला गरज वाटेल, जेव्हा घरात अडचणी वाढल्या आहेत असं वाटेल, तेव्हा तुम्ही हा उपाय पुन्हा करू शकता. कोणताही नियम नाहीये की एकदाच करायचा. महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही उपाय करताना मनात शंका ठेवू नका. होईल का नाही, खरंच फायदा होईल का, असे विचार आले तर परिणाम कमी होतो. त्यापेक्षा एकदा मनापासून करा आणि बाप्पावर सोडा. आता या उपायासोबत अजून काही छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्याचा परिणाम अजून लवकर आणि स्पष्ट दिसायला लागतो. काय करायचं आहे? उद्याच्या या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणि पुढचे 7 दिवस शक्य असेल तेवढं ओम गण गणपते नमः हा मंत्र जास्तीत जास्त वेळा म्हणायचा आहे. तुम्ही घरात काम करत असाल, स्वयंपाक करत असाल, रिकाम्या वेळेत बसलेले असाल, त्यावेळेला सुद्धा मनात हा मंत्र सुरू ठेवायचा. जास्त काही मोजायची गरज नाही, फक्त सातत्य ठेवा. कारण मंत्रजप आणि हा सुपारीचा उपाय दोन्ही एकत्र आले की परिणाम अजून मजबूत होतो. आता अजून एक छोटी गोष्ट,
जी अनेक जण दुर्लक्ष करतात, ती म्हणजे त्या 7 दिवसांमध्ये घरात शक्यतो वादविवाद टाळायचे. जाणून बुजून शांत राहायचा प्रयत्न करा. कारण आपण एकीकडे देवाकडे प्रार्थना करत आहोत आणि दुसरीकडे घरात नकारात्मक वातावरण असेल तर त्याचा परिणाम कमी होतो. तुम्हीच विचार करा, शांत मनाने केलेली प्रार्थना आणि रागात केलेली प्रार्थना यात फरक पडतो ना. म्हणून या 7 दिवसात वातावरण शक्यतो शांत ठेवा. आणि अजून एक, शक्य असेल तर मांसाहार टाळा. साधं सात्विक अन्न घ्या. हे सगळं बंधन म्हणून नाही, पण जितकं शुद्ध वातावरण तितका उपाय प्रभावी. आता काही जण विचारतात की आम्हाला उपवास नाही जमत, तरीही चालेल का? अगदी चालेल. हा उपाय करण्यासाठी उपवास करणं बंधनकारक नाही. तुम्ही साध्या पद्धतीनं पूजा केली आणि हा उपाय केला तरी पूर्ण फळ मिळतं. कारण बाप्पा तुमची परिस्थिती बघतात. मनापासून केलेली छोटी सेवासुद्धा ते स्वीकारतात. आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. हा उपाय करताना कोणालाही दाखवण्यासाठी करू नका किंवा फक्त भीतीपोटी करू नका. मनापासून करा, विश्वासाने करा आणि एकदा करून बघा. तुम्हालाच हळूहळू बदल जाणवायला लागतो. घरातला ताण कमी होतो, अडकलेली कामं पुढे सरकायला लागतात आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आणि म्हणूनच सांगते, उद्याचा हा दिवस साधा जाऊ देऊ नका. आता शेवटी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.